भारतीय रेल्वेमध्ये आरआरबी एनटीपीसी मार्फत जे विद्यार्थी मिळवणं 8875 जागांसाठी भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे आरआरबी एनटीपीसी रेल्वे या भरतीमध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 40,000च्या वरती आपल्याला महिना यामध्ये भेटणार आहे आणि आरआरबी एनटीपीसी या भरतीचे जे फॉर्म भरणे चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 20 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। सध्या फॉर्म भरण्यासाठी गडबड करू नका, 2-3 दिवसांना भरून टाका। आणि आरआरबी एनटीपीसी भरतीमध्ये यामध्ये वयोमर्यादा काय, त्याचबरोबर या भरतीमध्ये फी काय असणार आहे, त्याचबरोबर आरआरबी एनटीपीसी या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, उंची वगैरे किती लागणार आहे, आपल्या यामध्ये निवड कशा प्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरआरबी एनटीपीसी या भरतीबद्दल सांगणार आहे आणि जाहिरात सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आरआरबी एनटीपीसी रेल्वे भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 9वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, आरआरबी एनटीपीसी ची 8875 जागांसाठी ही मेगा भरती या ठिकाणी निघाली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना यामध्ये 12वी पासवर सुद्धा यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आल्या 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते आणि एससी/एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 36 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि या भरतीमध्ये आपलं जे वय मोजलं गणलं जाणार आहे 1 जानेवारी 2026 रोजी आपल्या या भरतीमध्ये वय मोजलं गणलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर पहा, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही एससी/एसटी कॅटेगरीचे असाल, एक सर्व्हिसमॅन असाल, ट्रान्सजेंडर तुम्ही असाल, ईबीसी असाल, त्याचबरोबर महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी/एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी जो पण एसबीसी 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 तर यामध्ये फक्त या ठिकाणी 250 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर आरआरबी एनटीपीसी ही जी 8875 जागांसाठी भरती निघाली आहे, तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर यामध्ये आपलं काय असणार आहे, 2 पेपर असणार आहे, ज्यामध्ये सीबीटी 1 पेपर असणार आहे, त्याचबरोबर सीबीटी 2 पेपर असणार आहे, त्याचबरोबर आपलं डॉक्युमेंटेशन मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आरआरबी एनटीपीसी रेल्वे भरतीमध्ये आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये आपण कोणकोणते पद आणि काय काय शैक्षणिक पात्रता ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, पहिलं जे पद यामध्ये आहे तर त्या या ठिकाणी चीफ कमर्शियल कम तिकीटचं पद आहे आणि 161 जागा यामध्ये आहे आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे, पदवीधर आपण पाहिजे। आणि त्याचबरोबर दुसरं जे पद यामध्ये आहे तर त्या या ठिकाणी स्टेशन मास्टरचं आहे, 615 जागा आहे। दुसरं जे पद यामध्ये तर त्या या ठिकाणी स्टेशन मास्टरचं पद आहे, 615 जागा आणि शैक्षणिक पात्रता आपल्या यामध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे, पदवीधर यामध्ये फॉर्म भरू शकता। आणि त्याचबरोबर तिसरं जे पद आहे गुड्स ट्रेन मॅनेजरचं पद आहे, 3423 जागा आहे आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये पदवीधर पाहिजे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल ते पूर्व। आणि त्याचबरोबर चौथं जे पद आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट जे पद आहे 921 जागा यामध्ये आहे आणि शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आला, पदवीधर पाहिजे, संगणकावर इंग्रजी हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक आहे। त्यानंतर पाचवं जे पद आहे हे सिनियर क्लर्क लिपिक कम टायपिस्टचं पद आहे, 638 जागा यामध्ये आहे आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये पदवीधर पाहिजे आणि संगणकावर इंग्रजी हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक आहे। त्यानंतर 6वं जे पद यामध्ये आहे तर ते या ठिकाणी कमर्शियल कम तिकीट क्लर्क लिपिकचं पद आहे, 2424 जागा यामध्ये आहे आणि यामध्ये जी शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास पाहिजे तुम्ही ह्या पदामध्ये। पहा, 6व्या क्रमांकाचं जे पद आहे हे कमर्शियल कम तिकीट क्लर्क लिपिकचं पद आहे, 2424 जागा आहे, तर यामध्ये फक्त 12वी पासवरच फॉर्म भरता येते। 12वी मध्ये फक्त 50% आपल्याला असले पाहिजे मार्क, ठीक आहे, 50% 12वी मध्ये पाहिजे, तर यामध्ये आपल्याला भरता येते। त्यानंतर 7वं जे पद आहे तर 7वं पद आहे अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्टचं पद आहे, 394 जागा आहे, शैक्षणिक पात्रता यामध्ये 12वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर संगणकावर इंग्रजी हिंदी टायपिंग पाहिजे आणि 12वी मध्ये 50% आपल्याला असलं पाहिजे। त्याचबरोबर 8वं
जे पद आहे तर ते या ठिकाणी ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट पद आहे 163 जागा आणि यासाठी शैक्षणिक पात्रता 50% गुणांसह आपल्याला 12वी पाहिजे, 12वी मध्ये 50% पाहिजे आणि त्याचबरोबर संगणकावर इंग्रजी हिंदी टायपिंग आपल्याला आली पाहिजे। त्याचबरोबर जे 90 जे पद आहे हे ट्रेन्स क्लर्क लिपिकचं पद आहे 77 जागा आहे आणि यासाठी जे शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास पाहिजे आणि 50% 12वी मध्ये असले पाहिजे। मुला मुलींना फॉर्म भरता येते एक लक्षात ठेवा। नोकरीचं जे ठिकाण आहे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। तर 20 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आरआरबी एनटीपीसी या भरतीची। तर आरआरबी एनटीपीसी या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडने उंचीची काही अट नाही। तर आपले या भरतीमध्ये पेपर असणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये सीबीटी 1 पेपर असणार आहे, त्यानंतर सीबीटी 2 पेपर असणार आहे, असे आपले या ठिकाणी पेपर असणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि तुम्हाला आरआरबी एनटीपीसी ही जी 8875 जागांसाठी ही भरती निघाली, या भरतीची जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तर ते जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुप। त्यावर जे विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण जाहिरात आरआरबी एनटीपीसीची ही सर्व 8875 जागांसाठी भरती निघाली, हे सर्व जाहिरात आपण त्या टेलिग्राम ग्रुपवर टाकणार आहे आणि येणाऱ्या नवीन जाहिरात आपण त्या टेलिग्राम ग्रुपवर टाकत असतो कोणती भरती निघाली तर, ठीक आहे। तर आता आरआरबी एनटीपीसी या भरतीमध्ये जे आपलं सिलेक्शन होणार आहे पेपर यामध्ये सीबीटी 1 पेपर आहे, सीबीटी 2 पेपर आहे, त्यावर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर सीबीटी 1 पेपरमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर बा बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, असे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। पेपरसाठी 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे। 3 जर प्रश्न आपण चुकवले तर 1 प्रश्न आपल्या या ठिकाणी मायनस होणार आहे, अशी नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये ठेवण्यात आलेली आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे आपला सीबीटी 1 पेपर असणार आहे आणि सीबीटी 1 पेपर झाल्यानंतर आपला यामध्ये असणार आहे सीबीटी 2 पेपर असणार आहे। सीबीटी 2 पेपरमध्ये जे पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे बुद्धिमत्ता चाचणीचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्याचबरोबर गणिताचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 120 मार्कासाठी हा पेपर असणार आहे आणि पेपरमध्ये जे नेगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, 3 जर प्रश्न आपण चुकवले तर 1 आपल्या या ठिकाणी मायनस होणार आहे, अशा प्रकारे आपला पेपर आहे। आणि त्याचबरोबर पेपरसाठी जो टाइम भेटणार आहे 90 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे आरआरबी एनटीपीसीच्या। अशा प्रकारे आपले 2 पेपर असणार आहे सीबीटी 1 सीबीटी 2 पेपर आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पेपर होणार आहे। जे जवळचे जे सेंटर आहे जवळचे सेंटर सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटू शकते। तर आरआरबी एनटीपीसी 8875 जागांसाठी ही जी भरती निघाली आहे या भरतीचा जो पेपर असणार आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो 8875 जागांसाठी ही भरती निघाली आहे एक लक्षात ठेवा आणि 12वी पास झाले विद्यार्थ्यांना सुद्धा या भरतीमध्ये मौका भेटलेला आहे आणि वयोमर्यादा जास्त यामध्ये ठेवण्यात आला आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगले आतापासून तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आली आहे। आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी करा, जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे एक लक्षात ठेवा। सेल्फ स्टडी करा आहे, सेल्फ स्टडी तुम्ही आतापासून करा। गावामध्ये अभ्यास करत असाल तर गावातलं वाचनालय पकडा किंवा शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी अभ्यास करत असाल तर तालुक्यामधले किंवा जिल्ह्याच्या ठिकाणची लायब्ररी जॉईन करा, त्या ठिकाणी अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा, ठीक आहे। चांगली ही सुवर्ण संधी या ठिकाणी चालून आली आहे। तर या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे आरआरबी एनटीपीसी या भरतीबद्दल। आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। आजच्या वेळी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय